माणसं यांना जर आपण बनवू शकत असतो, अगर बाला साहब ठाकरे जी की पार्टी में बनाने की ताकत है तो बिगाड़ने की भी है। या वाईट पद्धतीने एखाद्या बाईची हत्या होते, काय करत होती सरकार? काय करतात बरं हे फडणवीस साहेब? चिमुरड्या पोरी असुरक्षित असतात, काय करतात फडणवीस साहेब? कधी मोराचे पिस लावलेले, कधी मोर नाचवलेले, कधी हाताला काहीतरी खाऊ घालायला गेले, काय नाही ती फोटो आम्हाला. आज काय आम्हाला पंतप्रधान मिळाले, त्या जाहिरातीतलं मॉडेल मिळाले. काय आपल्याला हरवणं आहे सहज शक्य, आपण त्याला हरवू शकतो. आता त्याला हरवण्यासाठी काय करायचंय? त्यांच्याकडे असलेले सगळे भारतीय पैसे दिल्यावरती काम करणारे आहेत. जे गेले त्याच्यातले प्रत्येक जण त्यांना जर विचारलं गेले का गेला तर सांगते 2 कामं देणार होते, आमची बिलं अडकलेली होती, आता इकडचं आम्ही एवढं काम केलं, बिल तिथं होतं, टेंडर मिळायचं नाही, हे व्हायचं नाही, सगळं कुणी सांगताय. काही जणांनी टोलनाक्याचा कार्यक्रम होता, अजून काही होतं, प्रत्येकाचं काही ना काही घोंगडं अडकलेलं आहे म्हणून तिथे. परंतु जे सच्चे होते ते इथे थांबलेले आहेत. सच्चांनी काय करायचंय? आपण हे लक्षात ठेवायचं. लोक म्हणतात की भाजपला हरवणे अशक्य, असं काही नसतंय, काही नसतंय. जर आपण एवढ्या सगळ्या लोकांना बनवू शकतो, म्हणजे अगदी नारायण राणे असतील, उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, किंवा असे वर वर येत अगदी एकनाथ शिंदे पर्यंत, तिकडे भावना गवळी किंवा अजून अडसूळ वगैरे, ही सगळी माणसं यांना जर आपण बनवू शकत असतो, अगर बाला साहब ठाकरे जी की पार्टी में बनाने की ताकत है तो बिगाड़ने की भी है. आणि तो विश्वास तयार करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. तो विश्वास आपल्यामध्ये तयार झाला पाहिजे की आम्ही तुमची हैसियत बनवली आहे, तर तुमची हैसियत मातीमोल करण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे, आम्ही ते करू शकतो. आम्ही फक्त वाट बघतोय एकदा खपटाच्या आड जायची. निवडणुकीला एकदा खपटाच्या आड एकदा आपण गेलो की शिक्का कुठे मारायचा ते आपल्याला माहिती आहे. ह्यांची ताकद काय याची दाखवायची गरज आहे, ते आपण करू शकतो. आणि ते करण्यासाठी मध्ये मध्ये आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवावे. दादा हो, 15 दिवसापूर्वी 180-150 रुपये किलोचा टमाटर आता पुन्हा मातीमोल भावावर आलं. पुन्हा म्हणजे जे 4 दिवस शेतकऱ्यांना काहीतरी जरा चांगला मिळत होता, जरा काहीतरी असं वाटलं एक आशेचा किरण, पण शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे. अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस नाहीये, आजही आमच्याकडे मराठवाड्यामध्ये अजिबात पाणी नाहीये, सगळीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत. कित्येक असे गाव आहेत की ज्या गावांमध्ये टँकर आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये ज्या फडणवीस साहेबांनी त्या काळात सांगितले होते की आम्ही गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तळे हे अभियान राबवू. गाळमुक्त शिवार आणि गाळमुक्त तळे हे अभियान राबवण्यासाठी CSR फंडचा पैसा वापरला गेला. आणि CSR फंडचा पैसा कोणत्या संस्थेला दिला तर तो अमृता फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असणाऱ्या NGOला दिला. त्याचे पुरावे सगळे मी जाहीर सभांमध्ये बोलखोल करू शकते, पण असं काही घडतच नाही. गाळयुक्त शिवार काही आमच्याकडे मराठवाड्यात तयार झालीच नाही. जलसिंचनचं काय झालं, सिंचनयुक्त शिवारचं काय झालं ते आपल्या समोर आहे. महागाईच्या वरती अनेक जण बोलत आहेत की ज्या पद्धतीने गॅसचा भाव असेल, डिझेल पेट्रोलचा भाव असेल, डाळीचे भाव असतील, म्हणजे एवढा डाळीचा भाव वाढून गेला की लोकांना वाटायला लागलं बाहेर ती 150 रुपयाची डाळ विकत घेण्यापेक्षा 120 रुपयाची एक कोंबडी आणलेली परवडती का काय, अशी परिस्थिती की आम्हाला किमान कडधान्य खाण्याची सुद्धा सोय ठेवली नाही. इतकी महागाई. आणि त्या काळामध्ये त्या सिलेंडरवर बसणाऱ्या बाई आता काय झालं, त्या बाई आता आपल्याला कुठे दिसतही नाही. महिलांच्या बद्दलची असुरक्षितता किती वाढली. मुंबईमध्ये एका माय माऊलीचा नुसता खून होत नाही, किती वाईट लोक आहेत बघा हे. एरवी कुठेही कारण असताना ओढून ताणून लव जिहाद वगैरे सगळे असे काही काही शब्द आणत राहतात आणि धर्माधर्मांमध्ये तेल निर्माण करतात. पण मुंबईमध्ये एक माणूस एका माऊलीचा खून करतो, तुकडे तुकडे करतो, फ्रीज मध्ये ठेवतो,
त्याला पुन्हा शिजवून त्याला मिक्सर मध्ये बारीक करतो आणि मिक्सर मध्ये बारीक करून रोज कॅरेबॅग मध्ये नेऊन कुत्र्यांना खाऊ घालतो. इतक्या वाईट पद्धतीने एखाद्या बाईची हत्या होते. काय करतो हे सरकार? काय करतात बरं हे फडणवीस साहेब? चिमुरड्या पोरी असुरक्षित असतात. काय करतात फडणवीस साहेब? सामूहिक बलात्काराच्या घटना किती घडल्या आता महाराष्ट्रामध्ये एकही जण बोलत नाही. त्यांच्या त्या आक्रस्ताला बायका पण काही बोलत नाही. तिकडच्या नसलेल्या फ्लाइंग किसवर इथं मोर्चे काढतात आणि इथं रॅलीत घडलेल्या फ्लाइंग किसवर गद्दार बसतात. काही बोलत नाही त्याच्यावरती. महिलांचे प्रश्न खरंच त्यांना कळतात का? म्हणजे एक माझा पक्ष आहे की मला अभिमान आहे की माझ्या पक्षात एक घटना घडली तर त्या संबंधित संजय राठोडला माझा पक्ष राजीनामा द्यायला भाग पाडतो आणि भाजपा त्याच माणसाला पुन्हा पंक्तीला घेऊन जेवायला बघते. म्हणजे भाजपा किती महिलांचा सन्मान करते हे त्यावर लक्ष द्या. तीच परिस्थिती जी महागाईची आहे तीच बेरोजगारीची परिस्थिती आहे. कोणतीच मोठी नोकर भरती नाही. आता तर पोलिसांची पण भरती त्यांनी कंत्राट पद्धतीने करायची ठरवली. ते अग्निसेवक म्हणत मिलिटरीतली भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीने करायची ठरवत आहे. कंत्राटी पद्धतीनं जर अशा नोकर भरत्या निघाल्या तर काय? म्हणजे आमच्या लेकरांना आम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी लाखो रुपये खर्च करून शिकवतोय. कुठे रोजगाराच्या संधी आहेत? बरं, या सगळ्यांवर आपण काही प्रश्न विचारायचे म्हटलं, बोलायचं म्हटलं की ते आपल्या तोंडावर फक्त मोदीचे फोटो मारतात. काय कुठले फोटो मारते तर काय? म्हणजे मी काहीतरी 7वी 8वीला असताना ती एक पिक्चर बघितला होता राजा बाबूचा की त्याच्यामध्ये ते गोविंदा अडाणी माणूस असते आणि त्याचे एवढे फोटो असतात. डॉक्टर असतानाचा फोटो, वकिलाचा कपडे घालून फोटो, पोलिसाचा कपडे घालून फोटो, पुढाऱ्याचे कपडे घालून फोटो, असे नुसते वेगवेगळे कपडे घालून घातलेले फोटो. असले फोटो आम्ही मोदी साहेबांचे बघायचे. कधी मोराचे पिसं लावलेले, कधी मोर नाचवलेले, कधी हारणाला काहीतरी खाऊ घालायला गेले. काय नाही ती फोटो आम्हाला. आज काय आम्हाला पंतप्रधान मिळाले त्या जाहिरातीतलं मॉडेल मिळाले. काय कधीतरी आम्ही याच्यावरती दादा हो कधी तुम्ही याच्यावर चर्चा केली आहे का? विचार केलाय का की विकासाच्या जाहिरातीवर खर्च होतोय? विकासावर खर्च होत नाही. विकासाच्या जाहिरातीवर खर्च होतोय. शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आणला जातोय, काय आहे शासन आपल्या दारी नावाचा कार्यक्रम? जेजुरीमध्ये हा कार्यक्रम 5 वेळा रद्द केला. 5 वेळा एका वेळेला कार्यक्रम घेण्यासाठी जे मांडवाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते 70-80 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 5 वेळा कार्यक्रम घेण्यासाठी मांडव टाकला आणि 5 वेळा तो रद्द केला. एवढे पैसे 8-45 म्हणजे साधारणतः 4.5 कोट रुपये नुसते मांडवाचे झाले. कुणाच्या खिशातले पैसे चालले का? यांच्या घामाचे पैसे आहेत. अरे आपण पाणीपट्टी भरली, आपण लाईट बिल भरला, आपण प्रॉपर्टी टॅक्स भरला, आपण टोल टॅक्स भरला, आपण रोड टॅक्स भरला, आपण लेकराची शाळेची फीस दिली, आपण वेगवेगळ्या पद्धतीने भरलेल्या पैशात यांनी मजा मारायच्या. यांचे मोठे मोठे बॅनर, मोठे फोटो, मोठे चष्मे, मोठी माणसं, मोठ्या गाड्या, हे डीजे लावू ह्यांचे कार्यक्रम चालू. आपलं काय त्याच्यामध्ये? शासन आपल्या दारीमध्ये झालेल्या कार्यक्रमात म्हणजे समजा एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे, एखाद्याचं घरकुल मंजूर झालेलं आहे, एखाद्या बाईची काहीतरी पगार झालेली आहे, तेच कामं झालेल्या लोकांना पुढे बसवायचं आणि त्यांना झालेल्या कामाचं सर्टिफिकेट पुन्हा द्यायचं आणि त्याला म्हणायचं शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी कधी सक्सेस झालं असतं? जर समजा तुम्ही माणसं फ्रेश समोर बसवली, एकीकडे टेबल टाकला, टेबलावरती काही तुम्ही लोक बसवली, समजा एखाद्या बँकेची किंवा कुठल्याही कामाची आणि त्या बँकेच्या माणसाला सांगितलं की यांचे सगळे कागदपत्र हे सगळे कागदपत्र तपासून आणि इथं टेबलवर इथं फाईल सँक्शन झाली पाहिजे, इथं त्याचं लोन मंजूर झालं पाहिजे, तर मी शासन आपल्या दारी असेल. हे दुसरं शासन आपल्या दारी. शासन आमच्या दारी नाही, शासन आमच्या दारी आणि नुसतीच उदारी असला सगळा कार्यक्रम यांनी करून टाकला. ह्याच्यावर आपण बोलतो पाहिजे. गरज आहे ह्या सगळ्या प्रश्न विचारण्याची. बरं, गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या लोकांनी जो काही घाट घातला, हा जर सगळा घाट बघितला भरत गोगावले असते,
उदय सामंत असतील किंवा ही सगळी जी माणसं आहेत, या माणसांचे जर एकूण जर स्टेटमेंट्स बघितले, या माणसांचं एकूण जर बोलणं बघितलं, याच्यातल्या किती लोकांनी महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला बरं? आता आम्ही भीमाशंकर कडून आलो, आदिवासी पट्टा आहे, कातकरी समाजाची माणसं राहतात, आदिवासींसाठीच्या कायद्यांमधल्या अनेक गोष्टींची अंमलबजावणी झालेली नाही. आम्ही एक साधी गोष्ट उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री असताना म्हटलं होतं की पुणे विद्यापीठातून आदिवासी मंडळींच्या एकूण जीवनमानाच्या विषयी अभ्यासक्रम आणि स्वतंत्र अभ्यासक्रम त्यांचं उभं राहिलं पाहिजे. त्याचं काम सगळं अर्धवट आहे, त्याच्यावर अजूनही कुणी बोलत नाही. उद्योगधंद्यावर बोललं जात नाही, उद्योग मंत्री उद्योगधंद्यांवरती बोलत नाही, कोणते उद्योग आले ते सांगत नाही, कोणत्या उद्योगाने काय फरक पडेल याच्यावरती आमच्याशी चर्चा करत नाही. इथून जे जे उद्योग गुजरातला जातात ते उद्योग त्याचं कौतुक करतात. काही लोक लगेच म्हणतात गुजरातला उद्योग गेला म्हणजे तुम्ही कशाला चिडता, गुजरातला उद्योग गेला म्हणजे काय पाकिस्तानला गेला का? दादा हो, गुजरात आपल्याच देशात आहे, भारतातच आहे, इंडियामध्येच आहे. अरे पण गुजरातचं काम बघायला गुजरातला मुख्यमंत्री दिलाय की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे ना. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातच्या कामासाठी जर पुढे केला जात असेल तर मग काय उपयोग आहे? कधी तुम्ही याच्यावरती विचार केलाय का, चर्चा केली आहे का? गेल्या म्हणजे 5-6 वर्षामध्ये, गेल्या 9-9.5 वर्षामध्ये कोणता असा मोठा प्रकल्प भारतामध्ये आला बरं? आहे ते सगळे प्रकल्प विकून खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तो एक उद्योग पुन्हा एकदा अदानी अंबानीच्या घशात घालायचा कार्यक्रम सुरू झाला. आणि या सगळ्यांवर आपण जर अजूनही शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारतील की जेव्हा देश विकला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता? हा देश जर अदानी अंबानींच्या घशात जाऊ द्यायचा नसेल, हा देश जर भांडवलदारांच्या हातचं खेळणं होऊन द्यायचं नसेल, या देशात जर खऱ्याच निवडणुका व्हाव्यात असं वाटत असेल, कारण आता एक नवीन व्याजदर दाखवलं जाते तुम्हाला. ते नवीन व्याजदर दाखवताना सांगतायत 1 नेशन 1 इलेक्शन. बऱ्याच लोकांना 1 नेशन 1 इलेक्शन काय ते कळत नाही. 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे काय, तर एकच निवडणूक होईल संपूर्ण देशात. अरे पण आपल्या देशात जेव्हा कायदा स्वीकारला तेव्हाच सांगितलं की इथे अनेक प्रकारच्या निवडणुका होतील, कारण सत्ता पुन्हा एकाच्या हातात केंद्रित असणार नाही. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफेरन्स, अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण हे महत्वाचं प्रिन्सिपल आपण आपल्या संविधानात स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून संसदेचं इलेक्शन वेगळं होतं, खासदारांचं, राष्ट्रपतीचं इलेक्शन वेगळं होतं, आमदारांचं इलेक्शन वेगळं होतं, जिल्हा परिषद सदस्यांचं इलेक्शन वेगळं होतं, पंचायत समितीच्या सदस्यांचं इलेक्शन वेगळं होतं, ग्रामपंचायतीचं इलेक्शन वेगळं होतं. आणि प्रत्येक ठिकाणी कधी कुठे काँग्रेस निवडून येईल, कुठे राष्ट्रवादी निवडून येईल, पण असं असल्यामुळे एकमेकांना शह प्रतिशह देत राजकारण होत आहे की कुणीच एक जण ताकदवर होत नाही आणि हुकुमशाह बनून काम करत नाही. एकमेकांना शहकाक्षर चेकमेट करत सत्ता संतुलन केलं जातं. आता भाजपा सांगते 1 नेशन 1 इलेक्शन, याचा अर्थ एकच इलेक्शन होईल आणि एका इलेक्शन मध्ये एक मोदी निवडून आले की जे ठरवतील खाली काय करायचंय, खाली तुमच्या हातात काहीच राहणार नाही. कसं करता बघ. अरे जर तुमच्या हातात काहीच राहणार नसेल तर मग काय, मग ही हुकुमशाही आहे. मग ते म्हणतील की पूर्व दिशा असेल, मग चर्चा कशावर करावी लागेल? मग चर्चा याच्यावर करावी लागेल की आम्हाला 1 नेशन 1 इलेक्शन नकोय, आम्हाला 1 नेशन 1 इलेक्शन. जर तुम्हाला खरंच एकसंघ भारत ठेवायचा असेल तर 1 नेशन 1 एज्युकेशनची गरज आहे आम्हाला. एक एज्युकेशन. अदानी अंबानी टाटा बिर्लाच्या लेकरांना ज्या शाळेत ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या झोपडपट्टीतल्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे. यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतील. आणि 1 नेशन 1 एज्युकेशन हा कॉन्सेप्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ठामपणे मांडण्याची ताकद ठेवतो. कारण आमच्या पिढ्या शिकल्या,
तर आणि तरच आमचं भलं असेल. आमच्याकडे शिकू नयेत यासाठी ते ठरवून प्रयत्न करतात आणि आम्ही प्रश्नच विचारू नये म्हणून ते धार्मिक दगडीही घडवतात. आपण महागाईवर काहीच बोलायचं नाही. आपण महागाईवर प्रश्न विचारणार त्याच्या आधी ते भिडेला मध्ये सोडतात. मग भिडे काहीच्या काही वक्तव्य करतो. मग भिडेने वक्तव्य केलं की ते आपण त्याच्यावरतीच रिॲक्शनरी मुवमेंट चालवतो. दादा हो, हे नीट समजून घ्या. जर भिडेला अटक करण्याची खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते काही फार अवघड नाही, पण ते अटक करत नाही. कारण त्यांना भिडेला जाणीवपूर्वक दंगली घडवण्यासाठी मोकाटपणे बोलू द्यायचेच नाही. ते ठरवून त्याला मोकाट सोडतात, ते बोलू देतात. अगदी तसे जसे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर जिच्यावर आरोपपत्र ठेवलं होतं, त्याच साध्वी प्रज्ञा ठाकूरला देशाच्या सुरक्षा समितीवर घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला. हे तसंच राज्यातही भिडे किंवा तुषार भोसले सारख्या लोकांनी केला. हा तुषार भोसले जो स्वतःला आचार्य म्हणतो, खरं तर हा आचार्यच असला पाहिजे. ज्याला आयुष्यात कधी पायी दिल्लीत वारी केली नाही, तो शानपण सांगतो, शेंड्यावर शाणा होऊन बोलतो. तो म्हणतो की अरे वारी वारी. त्याला हे तरी कळतंय का की अरे कोविडच्या काळामध्ये फक्त मंदिरच नाही, मंदिर, मस्जिद, विहार, चर्च सगळ्याच धर्माची प्रार्थना स्थळं बंद होती आणि ती आपल्याच सुरक्षेसाठी बंद होती. परंतु जाणीवपूर्वक ते सांगायला लागले की आम्ही वारी विरोधी, आपण वारी विरोधी. आणि भर वारीमध्ये आळंदीला वारकऱ्यांवरती लाठी हल्ला करणारी भाजपावर कोण आहे? आळंदीला वारकऱ्यांच्यावरती लाठी हल्ला आतापर्यंत तरी कुणी बघितला नव्हता जो लाठी हल्ला भाजपच्या काळामध्ये झाला. असाच लाठी हल्ला त्यांनी तिकडे बारसू रिफायनरीच्या आंदोलकांवरती केला. असाच लाठी हल्ला त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरती केला. दादा हो, या लाठी हल्ल्याचा जबाब करारा द्यावा लागेल आणि तो करारा जबाब इलेक्शनच्या काळात द्यावा लागेल की हे सरकार आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये न्याय हक्कासाठी आंदोलन करणं आपला अधिकार आहे. पण आम्ही आंदोलन करायला लागलो की आमच्यावर लाठी हल्ला करत असाल आणि खोटे गुन्हे दाखल करत असाल तर अशा लोकांना आता त्यांची जागा दाखवावी लागेल. आज सरतेश जे लोक वारंवार म्हणत होते, अगदी आढळराव पाटलांच्या पासून हे सगळेजण म्हणायचे राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने हिंदुत्व धोक्यात येते, काँग्रेसच्या सोबत गेल्याने हिंदुत्व धोक्यात येते आणि म्हणून आम्ही एक वेगळा निर्णय घेत आहोत. मग आता राष्ट्रवादीच्या पंक्तीला बसून कसं वाटते का? राष्ट्रवादी सोबत गेल्याने स्वाभिमान लहान पडतो असं कोण सांगत होतं? आणि ते केसरकर अजितदादाच्या गाडीच्या मागं काय काय पडतंय, काय चुरचुर पडतंय ते असं शुक 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 केल्यावर पडले नाही ते कसं पडतंय. म्हणजे हे लोक ना यांना स्वाभिमान करतो ना यांना अस्मिता कळते. यांना कळते ते फक्त खोट्याची भाषा, यांना कळते ती फक्त खुर्चीची भाषा. आणि जी माणसं खुर्चीसाठी ज्यांनी बनवलं त्यांना बदनाम होऊ शकतात. ज्या झाडांच्या फांद्या घेऊन आधार घेऊन ज्या झाडाच्या फांद्यांवरती अंगा खांद्यावरती तुम्ही खेळला त्याच झाडाच्या मुळाशी जर घाव घालायला हे उभे राहत असतील आणि कुऱ्हाडीचा दांडा जर होताच काळ होत असेल तर अशा लोकांना जागा दाखवण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. आणि हे सगळे मुद्दे आपापल्या घरात डिस्कस करावे लागतील, चर्चा करावी लागेल. एखाद्या भक्ताने जर विचारलं, एखादा भक्त जर म्हणाला अरे मोदी आले म्हणून तुमचं डॉक्टर आलं होतं, तर त्याला सांगावं लागेल आज आता तू गेलतास का काश्मीरमध्ये? आज तू पुण्याला जाताना तरी लोकलचं तिकीट काढून बसलायस का? कशाला थापा मारतोय? भक्तांचे जरा कान उघडणी करण्याची गरज आहे. पण काही ठिकाणी भक्तांची प्रथा वाट घालायचीही गरज नाही. मी अजून माझ्या एका ठिकाणी ट्विट करताना लिहिलं की भक्तांची वाट घालण्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत त्यावर चर्चा करूया. कारण भक्त जाणीवपूर्वक आपल्याला गुंगवत ठेवतात. उलट जर भक्त म्हणाले की हत्ती उडतो तर आपण म्हणूया अरे वा, सकाळी उडत उडत आमच्या दारात आला होता आणि आता उडत उडत तिकडे गेलेला आहे बरं का. आपण त्यांच्या नादाला न लागता जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते फोकस करून त्यावर चर्चा करूया. स्थानिकच्या मुद्द्यांवरती
अनेक जण पुन्हा नव्याने बोलतील. मी काही ढोबळ मनाने काही मुद्दे मांडले, परंतु मला वाटतं की आपण सगळे आणि मी सुद्धा आदरणीय सचिन भाऊ आहिर यांना ऐकायला उत्सुक आहोत. आजच्या या धावत्या भेटीमध्ये आणि अत्यंत घाईघाईच्या कार्यक्रमामध्ये मला जेवढे शक्य आहे ते मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडताना माझ्या सत्सद विवेकाला स्मरून मी माझे मुद्दे मांडलेले आहेत. कुणालाही दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला